बांधा गाठी विठ्ठल पायी पडेल मिठी नामा परते साधन नाही जेतू अनेक करिसी काही ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडेल मिठी हकारोनी सांगे तुका हकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडेल मिठी पांडुरंगा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथमा नमन सारे चरणा सत्तादिया सारे चरणा सत्तादिया दूसरे चरण अंतर्वादाने कथेचा विचार अंतर्वादाने कथेचा विचार अंतर्वादाने कथेचा विचार अंतर्वादाने कथेचा विचार बाबाजी सद्गुरु दास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मस्तक ही पायावरी वारकरी संतांच्या तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ दिन रंग बियाना 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 हरी तुम्ही नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय शिवेसाठी घेतलेला भंग जगद्गुरु संत तुकोबारायाचा असून मनुष्य जीवनातल्या सामर्थ्याचा विचार करून मनुष्याच्या इतरत्र कृतार्थ होण्याकरता लागणाऱ्या अनेक साधनापैकी निश्चित केलेल्या साधनाचा विचार जो की कालपरत्वे असा हा नाम साधनेबद्दलचा आग्रह धरणारा अभंग चाललेला प्रतिवर्षाप्रमाणे शिवरात्री महोत्सवाच्या निमित्ताने गावोगावी ठिकठिकाणी जो उत्सव साजरा केला जातो असा एका ईश्वर संबंधामध्ये केलेला हा भक्तीचा भाव आपल्याला आहे। वास्तविक पाहता मनुष्य जीवाच्या ठिकाणी शास्त्राने 5 प्रकारचे भेद सांगितले। त्यापैकी तुमच्या आमच्या जीवनामध्ये एक 6वा भेद आहे तो ईश्वर स्वरूपाचा भेद। आता तो त्या मानाचा राहिला नाही म्हणण्यापेक्षा आमच्या साधू संतांनी पहिली क्रांती केली ती ईश्वर स्वरूपामध्ये। वास्तविक पाहता एका काळामध्ये भगवंताच्या भक्तीमध्ये 2 प्रवाह होते, एक शिवभक्त आणि एक विष्णू भक्त, आणि याच्यामध्ये फार मोठी परखड अशी वाद संघर्ष पाहायला मिळाले। पण असाही संघर्ष संत महात्म्याने तो बाजूला करून त्याचं ज्ञान सामान्य जीवाला भक्ताला करून दिलं की उपाधीने भिन्नत्व असेल पण स्वरूपाने एकत्व आहे। विठाला हरिहरा भेद नाही नका करो, नाही नका करो, नाही नका करो, हरिहरा भेद नाही नका करो, नाही नका करो, नाही नका करो, हरिहरा भेद नाही नका करो, नाही नका करो, नाही नका
नाही नका करू वाद. नाही का नाही, इथं थांबायचं. हरिहरा भेद नाही म्हणून नका करू वाद. नाही का नाही, स्वरूप स्थितीने चिंतन केलं तर सगळं एकच. उपाधी भिन्नत्वाने त्याच्याकडे आमचा पाहण्याचा भक्त जीवनातला काही भाग प्रतिबंधात्मक होता. आजही आपण परमार्थ साधनेमध्ये देवप्राप्तीपेक्षा बाकीच्या गबाळात अडकलो आणि ते गबाळ अडकल्यामुळं आपल्याला अनंत काळ भक्ती करूनही समाधान नाही. म्हणून आम्हाला निश्चित अधिष्ठान वृत्ती निर्माण झाली पाहिजे. थेट अधिष्ठानाच्या ठिकाणी आम्ही आढळ राहिलं पाहिजे. पण आम्ही अन्य प्रकारामध्ये, मग कोणी साधनावर आहे, कोणी साध्यावर आहे, अशा प्रतिबंधामध्ये आम्ही भक्ती करतो आहोत. आणि अशीच ईश्वर स्वरूपामध्ये सुद्धा प्रतिबंधात्मक भक्ती करणारे काही लोक होते. आणि एवढे परखड होते महाराज ते, की त्याचं गंमत सांगतात लोक. घरामध्ये एखादा शिवभक्ताचा घर असेल तर तिथं आडवं सारवायचं नाही, तिथं उभं सारवायचं. आता ते देवाचं आडवं गंध आहे आमच्या भगवंताचं. नाही का नाही, म्हणजे कुठं ना कुठं त्याचं माप विरोधामध्ये जावं. विठाला वास्तविक पाहता चिंतन केलं तर इतकी परखड, उभं गंध आडवं गंध, उभं सारवण आडवं सारवण, अशा अनेक प्रकारचे दुराग्रही भक्तीचे प्रवाह होते महाराज. पण ते साधू संतांनी आमच्या ते मोडीत काढले आणि त्यांना खरं ज्ञान काय आहे ते भेदरहित ज्ञानापर्यंत समाजाला, भक्ताला, साधकाला नेऊन पोहोचवलं. पण आम्ही शिव काय, हर काय, हरी काय हा भेद नाही. विठाला नामांकित असणारे संत मालिकेमध्ये येणारे आमचे नरहरी महाराज या बाबतीत. आहे का नाही. आता तदनंतर त्यांना दृष्टांत झाला, तो मी वेगळा नाही जाणीव झाली, नाही तर डोळ्यावर पट्टी बांधून माप घ्यायला तयारी. आहे का नाही. इथपर्यंत दुराग्रह आमच्या मग संत मालिकेमध्ये आमच्या नरहरी महाराजांचं चरित्र आहे का नाही. म्हणून असं समजू नका सामान्यात दोष आहे असं नाही, मोठ्यात सुद्धा होता. मग ते संत यादीत आहेत. मग अशा नरहरी महाराजांचा सुद्धा दुराग्रह त्या साधनेमध्ये होता. पण आता स्वरूपाने जरी भिन्न एकत्व असले, उपाधीने भिन्नत्व असेल, तरी त्याच्या साधना वेगवेगळ्या आहेत. त्यांची साधनं वेगळी असतील पण त्या साधनेचाही विचार आपण अंगाने त्याच करावा की सगळ्या वाटा त्याच गावाला जातात. विठाला आणि सर्वात संत महात्म्याने एकच रामबाण विलास सांगितला की मनुष्य जीवनामध्ये असणारा जो प्राप्त काळ आहे तो काळ कोणासाठी थांबत नाही. पण पहिलं चिंतन करावं. काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने. एकांतवासी गंगा स्थाने, एकांतवासी गंगा स्थाने, एकांतवासी गंगा स्थाने, एकांतवासी गंगा स्थाने. देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने. क्षणा तुळशीच्या, क्षणा तुळशीच्या, क्षणा तुळशीच्या, क्षणा तुळशीच्या. काळ सारा
कोटाण्यात पडण्यापेक्षा, वेळ दवडण्यापेक्षा अनेक प्रमाणाच्या द्वारा साधू संतांनी आम्हाला जागृत केले. तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरा हो, कारण तर्के होती बहु वाटा. उगच माणसं चिकित्सा करत बसतात, आहे का नाही. आपला स्वभाव आहे आंबा म्हणलं की चीच, आहे का नाही. हे असं तर ते कसं, याच्यात आपला काळ चालला फुकट. आणि खूप काळ चाललाय आपला सुद्धा, अजून किती झोपीत काळ चाललाय आपला बघा बरं. हो, तुकोबा आहे तर म्हणतात जांभळी आली तरी आम्हाला धोका वाटला. हो, खोकला आला तरी धोका वाटला का, तितका आमचा खंड झाला. विठाला खोकला एवढा वाया गेला, तुका वेळ वाया गेला, तुका वेळ वाया गेला. जांभळी खोकला, इतका वेळ वाया गेला, इतका वेळ वाया गेला, इतका वेळ वाया गेला. जांभळी खोकला इतका वेळ वाया गेला. आता ती कोणला बंद करता येते का? असा कोणी माणूस आहे का? जर असेल तर ते जिवंत नाही, असाच अर्थ आहे त्याचा. किती माप चिंतनात घेतले संत महात्म्याने की आमचं जांभळी आली तरी आमचा वेळ वाया गेला, खोकला आला तरी वेळ वाया गेला. आणि आपला खोकला आल्यावर सुरू झाला रामकृष्ण हरी, इतकाच फरक झाला ना. हो, जांभळी आल्या माणसं रामकृष्ण रामकृष्ण हरी म्हणतात, गुडघ्यात चमक निघाल्या रामकृष्ण हरी म्हणतात, सुखासुखी म्हणतच नाहीत. हो, सुखासुखी आम्ही कधी भगवंताची आठवण आम्हाला होत नाही. आणि इथं तर शास्त्र संत महात्मे सांगतात की आमची जांभळी आली तरी आम्हाला अडचण वाटली. विठाला म्हणून सगळी साधनेमध्ये काळ घालावा, त्या निमित्ताने भगवंताला जाणून आम्ही आमचा काळ घालावा. मग त्याच्याकरता अनेक माप. हो, उपवास पारणी राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला केला भोगवटा, आम्हाला केला भोगवटा, आम्हाला केला भोगवटा. उपवास पारणे राखीला दारवंटा, उपवास पारणे राखीला दारवंटा, उपवास पारणे राखीला दारवंटा, उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हालागी, केला भोगवटा आम्हालागी, उपवास पारणे राखीला दारवंटा, उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हालागी, केला भोगवटा आम्हालागी, उपवास पारणे उपवास पारणे जे जे म्हणून काही केलं ते भगवत संबंधाने केलं. हो, उपवास पारणे राखीला दारवंटा, हे जे म्हणून काही व्यवस्था केली ती भोग या रूपाने जरी केली तर ती भगवंताच्या संबंधाने केली. केला भोगवटा आम्हालागी, म्हणून काळ वाया घालवला नाही, काळ त्यांचा व्यर्थ जाऊ दिला नाही महाराज. उलट महाराज म्हणतात तो काळ सार्थकी लावला. काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल, धरिला मनी विठ्ठल, धरिला मनी विठ्ठल. काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल, धरिला मनी विठ्ठल, धरिला मनी विठ्ठल. धरिला मनी विठ्ठल,
काळ महाराज काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल या न त्या प्रकारे या न त्या न्यायाने. पण आम्ही मात्र दुसऱ्याच उपद्रवात अडकलो. हे बरं का ते बरं, ते बरे का हे बरे, याच्यातच आपला वाया चालला का. काय केलं म्हणजे बरं होईल असंच आपलं चालू आहे. पण काळ कोणाकरता थांबत नाही संतांनी आम्हाला शिकवलं. म्हणून जो प्राप्त वेळ आहे, आम्हाला अनुकूल असा काळ आहे, तोपर्यंत हात धुवून घ्यावा. तसं आमच्या सर्व परिसरामध्ये अत्यंत महत्त्वाचं गाव आहे केकरजवळा. या गावातसुद्धा महाशिवरात्री निमित्ताने तो उत्सव आहे आणि त्या उत्सवामध्ये सर्वांनी आपली हातं धुवून घेण्याची तयारी दाखवली. विशेषत्वाने आमच्या भोळ्या शंकराच्या चरणाजवळ ज्यांनी आमच्याकडे असणाऱ्या अनेक संकटामध्ये फार मोठी मोठी कामं केली, अशा भगवंताकडे पाहिलं तर समुद्रमंथनाच्या वेळेला सुद्धा कोणी काही घ्या म्हणले, जे कोणी घेत नाही ते आम्ही घेऊ, आहे का नाही. कोणी म्हणते का द्याबर 20 गिलासभर इकडं, हां बासुंदी मागतील पण 20 नाही, आहे का नाही. कृष्ण अवतारामध्ये सुद्धा महाराज पुतना स्तनामध्ये विष भरून आली, त्यावेळेला सुद्धा म्हणले तुम्ही तुमचं बाकीचं बघा, विषाचं आमच्याकडे घ्या, आहे का नाही. जेवढी अवघड कामं तेवढी आमच्या भगवान शंकराने उचलली. म्हणून देव इथून तिथून महाराज मानवाच्या विश्वकल्याणाकरता धर्मव्यवस्थेकरता सदोदित उभा आहे. सर्व भक्त जीवनाची यादी पहा महाराज. मागे पुढे उभा राही, मागे पुढे उभा राही, मागे पुढे उभा राही सांभाळ, मागे पुढे उभा राही सांभाळ. आलिया घात निवाराया, आलिया घात निवाराया, आलिया घात निवाराया. मागे पुढे उभा राही सांभाळ, आलिया कोणताही असो महाराज, सर्व अवताराची मीमांसा एकच आहे. मागे पुढे उभा राही सांभाळीत, आलिया आघात निवाराय. आघाताच्या प्रसंगात परमात्मा उभा राहतो. तसं अनुषंगाने तुम्ही आम्ही सर्व जीव आहोत. अनंत काळाच्या जन्ममरणाच्या तडाख्यात अडकलो. मग यातून जर तुम्हाला सुटका करून घ्यायची असेल तर भगवंताला शरण जावं. शरण गेल्याशिवाय मुक्तता नाही. विठाला महाराज म्हणतात काही करून जर सुटका करून घ्यायची का तर त्याला एकच माप आहे. म्हणून या शरण जावी सर्व भावी देवाशी शरण जावं. शरण गेल्याशिवाय भाग नाही. शास्त्र वर्णन करतं तुमचा आमचा कोणता भाव आहे. तर आमचा स्थायी भाव आहे शरण जाणे, कारण त्याच्याशिवाय सुटका नाही. पार भव नदी भवदुष्कर नदीचा मारंता, त्याच्याशिवाय तरुणोपाय नाही. पण अन्य मार्गाने का होत नाही. भगवंताच्या भक्तीमध्ये आपण सतत रत राहावं. अधिष्ठान दृष्टीने जीवन जगावं. अधिष्ठान दृष्टी जर असेल तर तू कोणत्या व्यवसायात भगवंत तो पाहत नाही. कारण भगवंताचा वरच्या रंगावर नटलेला परमात्मा नाही. अंतरी त्याचा भाव काय आहे आणि अंतरी भाव संबंधाने चिंतन केलं तर संसाराची बाधा जर टाळायची असेल तर अधिष्ठान वृत्ती जागृत असावी, है का नाही. मग नोही बाधा कदा
भूताची. महाराज म्हणतात बाह्य भूताची बाधा होते का, तर आपण त्याला सत्य समजून राहतो आणि देवाला विसरतो. विठाला म्हणे नोहे बाधा अनेक कदा भूताची, मात्र तुम्हाला कोणती बाधा होत नाही. अशी बाधा का होते त्याचं कारण आम्ही अज्ञानी असल्या कारणास्तव असत्य असणाऱ्या अनित्य असणाऱ्या कुठल्याही सुखाला कारण नसणाऱ्या वस्तूशी आपण सत्यत्वाचा व्यवहार करतो आणि हा सत्यत्वाचा व्यवहारच आम्हाला दुःखाला कारण आहे. या दुःखाची कारणमीमांसा सकल शास्त्रकार त्याला संसार या शब्दामध्ये बसवतात आणि तो जन्ममरणरूपी संसार जर आम्हाला तोडायचा असेल तर अभंगाच्या पहिल्याच्या नाम घेता नाम घेता उठावती, नाम घेता उठावती, नाम होय संसाराची तुटी. म्हणून आमच्या पाठीमागे लागलेला अनादिकालाचा हा संसार आणि या संसारामध्ये आपण जे तापून गेलो, त्रासून गेलो, कंटाळलो, अशा या संसाराच्या तुटीसाठी अज्ञानी जीव विषयाचा आधार घेतात. विठाला शास्त्रकार संत महात्मे जीवाला योग्य तो मार्ग प्रतिपादन करतात. कारण संत महात्म्याने स्वतः ते अनुभवले, अनुभवी आली अंगा या जगा देतसे. तुका म्हणे चाखुनी सांगी मज अनुभव आहे अंगे. का हे संत महात्म्याने अनुभवले आणि अनुभवानंतरचा जो काही व्यवहार असतो तो परिणामाला चांगला असतो. पण तुमचा आमचा संसारातला अनुभव आहे, यानं त्या विषयाच्या द्वारा संसारातलं दुःख निवृत्त करावं आणि सदाच सुखी व्हावं असा आमचा प्रयत्न. विठाला विठाला तो संसार बाहेरचा आणि त्याचबरोबर अगोदर आतला दोन प्रकारचे प्रपंच, दोन प्रकारचा संसार आपल्या पुढे आहे. पण बाह्य प्रपंचाचा विचार, संसाराचा विचार केला तर तो सहज निवृत्त करता येतो. पण त्याचा कारण रूप संसार मात्र तो आत आहे आणि आतला संसारच आपल्याला खरा त्रासदायक आहे.
बाहेरचा प्रपंच काय आता बघा 2 घंटे का होईना घरदार सोडून आलो का नाही सोडता येईल ना. आता काही माणसं प्रयागराजला गेले 4-8 दिवस घुमले, काही लोक 2 धामाला जाते 40 दिवस येतच नाही, काही माणसं सालभर आळंदीलाच जातात. ते वरचा प्रपंच सारणं फार महत्वाचं नाही, पण आत जो संबंधी प्रपंच आहे तो कारणरूप प्रपंच आहे. अगोदर आत आहे नंतर बाहेर आहे, आणि आतला प्रपंच आपला सोबतच राहतो महाराज. तेच खरं प्रतिबंध आहे आपल्याला. मनोनी अंतर शुद्ध नाही, मनोनी अंतर शुद्ध नाही, मनोनी अंतर शुद्ध नाही, मनोनी अंतर शुद्ध नाही, अंतरी संसार अंतरी संसार भक्ती मायाकार, अंतरी संसार भक्ती मायाकार, अंतरी संसार भक्ती मायाकार, अंतरी संसार भक्ती मायाकार. मनोनी अंतर तुझे पायी, मनोनी अंतर तुझे पायी, अंतरी संसार भक्ती मायाकार, अंतरी संसार भक्ती मायाकार, अंतरी संसार भक्ती मायाकार, अंतरी संसार भक्ती मायाकार. मनोनी संसार तुझे पायी, मनोनी संसार तुझे पायी, अंतरी संसार भक्ती मायाकार, अंतरी संसार अंतरी संसार अंतरी कारणरूपी संसार आपला शिल्लक आहे, आणि आपण कार्यरूप संसाराची बाधा समजत बसलो, आणि त्याच्यासाठी अनादी कालापासून आपण प्रयत्न केले. मग काय काय प्रयत्न केले? घर बदलून बघितलं, कपडे बदलून बघितले, खाऊन पिणं बदलून बघितलं. हो अहो बसताना सुद्धा माणसं जेवताना इकडं तोंड करा. आम्हाला तर अनुभव आहे दररोजचा. हो महाराज ते नारळ दक्षिणा द्यायला तोंड इकडं करा, कशामुळं करा? हो अनेक अंगामध्ये आम्ही त्याच्या निवृत्तीचा विलास करून पाहिला, नाना प्रकारची साधनं केली, पण अजून त्या गावाला नाही गेली. विठाला विठाला म्हणून आम्हाला कारणरूप संसार, कारणरूपामधला संसार आम्हाला संपवायचा आहे. पण बाह्य व्यवस्थेनं भागणार नाही. माऊली वर्णन करतात, झाड वाळवायचंय का? मग वरी वरी पालवी खुडीजे, बुडी तरी उदक घालीजे. आणि वाट पाहिजे कशाची? झाड काऊन वाळणं, झाड काऊन वाळणं. अरे बुडात पाणी सोडले आणि वरचे पानं खुडायले. विठाला विठाला म्हणून त्या पानं तोडल्यानं झाड वाळत नाही. झाड वाळवायचं असेल तर अगोदर बुडातलं पाणी बंद करा. आपलं बुडात पाणी घालणं चालू आहे. हो इळानं माळत्या देहाचे चोचले पुरवण्यात. दिवाळी आली की मोती साबण है का नाही? घरात कोणती फवारणी करून आले की डेटॉल. बर देहाचे चोचले आम्ही पुरवत राहतो, म्हणजे कारण शिल्लक ठेवतो. वासनेचे मूळ छेदिल्या वाचून, हा वासनेचे मूळ, वासनेचे मूळ छेदिल्या वाचून, छेदिल्या वाचोनी. नवेची खंडन. हो महाराज म्हणतात कारणाकडे आमची दृष्टी नाही. कार्यनिवृत्तीचा विलास रात्रंदिवस चालू आहे. कपडे मळाले, धुवून काढले, साबण आणलं, धुवून काढले, इस्त्री केली. मळत नाहीत का? पुन्हा पुन्हा मळतात. हो हाताचे नख वाढले, काढून टाकले, पुन्हा येत नाहीत का? लयरूप निवृत्तीचा प्रयत्न चालू आहे.
हो, आत्यंतिक निवृत्तीचा विचार आमच्या डोक्यातच नाही. विठाला विठाला म्हणून आम्हाला आमच्या जीवनामध्ये संत महात्म्याने कारणाकडे जायचं शिकवलं. हो, म्हणून कारण शोधावं. कारण शोधलं की सगळ्यात सोपं औषध सापडते, पण आपण कारण शोधत नाही. म्हणून विचारसागरामध्ये आहे का नाही सूत्र दिलंय महाराज, संसार दुःखाचं कारण देह अधिष्ठान आहे का नाही. देह अधिष्ठानाचं कारण पाप पुण्य, पाप पुण्याचं कारण धर्माधर्म, धर्माधर्माचं कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान, आणि अनुकूल प्रतिकूल ज्ञानाचं कारण भेद ज्ञान. आणि हे घालवायचं असेल तर हो, क्रमच वर्णन केला महाराज. आता तुमचे कान चांगलेत म्हणून सांगितलं विठाला विठाला. याच्यावर एकच इलाज आहे, आत्मस्वरूपाचं अज्ञान. आणि आत्मस्वरूपाचं अज्ञानामुळं आम्ही वरचाच पसारा कार्यक्रम चालू आहे. म्हणून सकल संत महात्म्यांनी आम्हाला कारण निवृत्तीचा विचार केला. आणि कारण निवृत्त झालं की कार्य सिद्धच होत नाही, संपवायची गरज नाही. हो, ती सिद्धच होत नाही ना महाराज. कारणाचं अज्ञान आहे. जसं रज्जू सर्पाकार भासियले जगडंबर, कारणाचं अज्ञान आहे म्हणून सर्पाचं दर्शन आहे. आणि कारण जर दिसलं तर सर्प मारायची गरज नाही. विठाला विठाला अनादिकालाचा आमच्या पाठीशी बसलेला जो संसार, याचं कारण जर काही असेल तर तो आमच्या अगोदर आत तयार. आणि त्याचं नाव आहे वासना, त्याचं नाव आहे भ्रम, त्याचं नाव आहे अज्ञान. आणि ते अज्ञान आमच्या अंतःकरणात आहे आणि ते आम्हाला काढायचं आहे. मग त्याची कारणमीमांसा शोधली तर अंतःकरणातला जो मलविक्षेप आहे. म्हणून तर म्हणायलो संसारात येणं गुन्हा नाही, संसारात येणं गुन्हा नाही बापू. गरिबी श्रीमंती गुन्हा नाही. हो, गरिबी गुन्हा नाही, श्रीमंती गुन्हा नाही, त्याच्याशी संबंध ठेवणं गुन्हा आहे. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण इतक्या करताच आरडले. त्याचं नाव आहे संबंध. आणि तो संबंध आमचा चुकीचा झालाय. म्हणून माणसं म्हणते नाही नाही तसं म्हणायचं नव्हतं, समज गैरसमज झाला. गैरसमज जन्म मरणारा कारण झाला. विठाला विठाला लोक म्हणत असतात गमतीनं काहीतरी बोलते तर कीर्तनाचा कटाळा आला का नाही त्याला मला चल ना कीर्तनाला, शिवरात्रीचा उत्सव चालू आहे, चला कीर्तन. काय सांगा मला ते व्याप सुधरण म्हणला. हो, व्याप सुधरण म्हणून माणसं पळवाटा सांगत येत महाराज. हो, व्याप तुला नाही, संबंधी व्याप आहे. त्याच्याशी तुझं नातं जे ते त्रासदायक आहे. आणि ते नातं प्रतिबंध आहे. म्हणून म्हणत असतो तुम्ही साधू संतांची जीवनचरित्र पहा, तुम्हाला एक ग्रंथ वाचावा लागत नाही. 14 माणसाचं कुटुंब नामदेवरायचं होतं महाराज. कधीतरी नाराजी आपली हमदो हमारा वन तरी सुद्धा आट्या कपाळावर. काय करा म्हणजे पोरग सुधरूच देईन. तो एक असून सुधरू देईन, 14 असून नाराजी नाही. फरक एकच आहे, नातं जोडण्यात घोळ आहे. विठाला विठाला म्हणून या भ्रमातून या प्रतिबंधातून बाहेर निघण्याकरता अन्य काही न करता सुलभ साधन म्हणून तुकोबाराने आम्हाला आग्रह धरला की जर तो संसार बाधित करायचा असेल, त्याची तुटी करायची असेल तर त्याच्याकरता सोपं औषध आहे ते भगवंताचं नाम. म्हणून आमचा बिघाड आहे आत, दुरुस्ती करायची आत. म्हणून तुकोबाराने त्याच्याकरता वर्णन केलं की तुझे खंडे तरी आपण बाहेरी नळगे धाव धुंडावा, बाहेरी नळगे धाव धुंडावा, आपण बाहेरी नळगे धाव धुंडावा. तुझे खरी उरला अवघारी, आपण बाहेरी नळगे धाव धुंडावा. तुझे
करायचा, जसं ते एखादं लेकरू नाही का, आमचे महाराज सांगायचे, माणसं कशाचं वड्याचं तेल वांग्यावर, काही संबंध नसताना तसं एक लेकरू नवसा सायासाचं लाडकं, माईने रागवायचं नाही, बापाने रागवायचं नाही, बापा एकुलतं एक, पुढं आपला दिवा इजल्यावर काय करावं. उगाच माणसं घोरात हो, येणं ना देणं, लय असल्यावर बी दिवे लावित नाहीत. काय सांगायले तुम्ही, संस्कार असेल तर दिवा. हो, तसं आमचे महाराज म्हणायचे लाडकं होतं म्हणले, आणि ते घरी आले की त्याला रागवायचं नाही, काय नाही काय नाही काय नाही. आली परीक्षा, आता चालू येतात परीक्षा, सध्या 12वीच्या मॅट्रिकच्या परीक्षा चालू येतात. मग झालं नापास. आता नापास झालं म्हणजे अभ्यासच करीन, इळान माळ त्या मोबाईल, तो मोबाईल होते का नव्हते मला माहित नाही, पण इळान माळ TV पुढं होतं. लाडकं होतं महाराज. अभ्यास केला नाही, नापास झालं. बाप घरी आला, म्हणला झाला का बाळ्या पास तू? कसं पास होईल म्हणला, कपड्याला इस्त्री का होती का? हे कारभारी, हे असे आपले कार्यक्रम. आता नापास होण्याचा आणि कपड्याची इस्त्रीचा बाळू काय संबंध आहे? काही संबंध नाही. तसा आपला कार्यक्रम आहे. गबाळ आहे म्हणून भजन सोडून दिलं, गरिबी म्हणून भजन सोडून दिलं, करायचंय का वाही ठरलं का? बाह्य व्यवस्थेमध्ये आम्ही प्रतिबंधात गेलो महाराज. पण महाराजचं वर्णन करतात, बिघडले आत. विठाला विठाला साधना करण्याकरता पर्याप्त साधन म्हणून तुकोबाराय म्हणतात, तो संसार त्याची जर तुटी करणं असेल तर त्याच्याकरता भगवंताचं नाम, आणि ते नाम मात्र या युगामध्ये सर्वाधिकार सेव्य साधन आहे, निश्चित फल पर्यवसायी आहे, आणि ते सर्वांना करता येतं. मग त्याच्याकरता कोणताही बाह्य प्रतिबंध नाही, असं असणारं साधन त्याचं नाव आहे नाम. म्हणून नामाचा आग्रह धरून तुकोबाराय वर्णन करतात की या युगामध्ये कलियुगी उद्धार हरिच्या नामे, कलियुगी उद्धार हरिच्या नामे, कलियुगी उद्धार हरिच्या नामे, कलियुगी उद्धार. आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, येथे म्हणण्याचा अर्थ साधन संबंधामध्ये, स्थान संबंधामध्ये नाही. येथे म्हणण्याचा अर्थ भूतलावर असा अर्थ होतो. नाम संबंधामध्ये सगळ्याला हे साधन करता येतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात सकळासी येथे आहे अधिकार, आणि कलियुगी उद्धार हरीच्या नामे. या कलियुगामध्ये
आज आपण चंचल अशा जगतामध्ये राहतो, चंचल अशा वृत्तीमध्ये असतो. क्षणोक्षणाला आम्हाला चंचलत्व नावाचा प्रतिबंध जागा होतो. मग अशा साधनेमध्ये जर कोणतं साधन करायचं असेल तर त्याचं नाव आहे नाम. आणि नाम काय करतं तर ते नाम हे कर्म अवच्छेदक असल्यामुळे मलविक्षेप निवृत्त करतं, अंतःकरण शुद्ध करतं. आणि शुद्ध करण्यासाठीच हे सगळे खटाटोप. विठाला आम्हाला निर्माण करायचं नाही, आम्हाला स्वच्छ करायचंय. आम्हाला मिळवायचं नाही, प्रतिबंध काढायचा आहे. नाम घेता मन निवे, हा, नाम घेता मन निवे, हो, मन निवे जीवी अमृताची सवे, हो. होता ती बरवे ऐशी शिकून लाभाची. बर, असे नवे नवे प्रमाण सांगितलं बरं वाटते. हो. म्हणून तर संगत पंगत आमची चांगली असते. आता रात्री जे का कीर्तनाला गेलो तर भले टाळकरी, पण टाळकरी सगळे माग, कळच नाही कोणा सांगा का. नातं जर जुटायचं असेल तर तुमचा चेहरा आणि टाळकऱ्याचं आणि कीर्तनकाराचं नातं असते महाराज. तसं तुमचं बी टाळी वाजवल्या. तुम्ही म्हणायचे आम्ही येड्यावानीत बसलोत काय की, तुमचं सुद्धा नातं आहे, पण टाळी वाजवल्या. विठाला तसं आमच्या जीवनामध्ये असं अंतःकरण आम्हाला शुद्ध करायचं आहे. पण सगळी साधनं फक्त प्रतिबंध काढण्यासाठी, बाकी त्याचा काही काम नाही. आम्हाला निर्मिती नाही. म्हणून तर ज्ञानोबारा विचारून गेले, सिद्ध असता का निमावे. सिद्ध आहे ना, हरिपाठ म्हणतो का ना, तैसा हृदयामध्ये राम. ज्ञानोबारा म्हणतात तैसा हृदयामध्ये रामू, असता सर्व सुखाचा आरामो, का भ्रांत अशी कामो विषयावरी. का प्रतिबंध आहे, का भ्रांत जीव आहे, जीवाच्या ठिकाणी भ्रांती आहे. आणि तो प्रतिबंध काढणं एवढंच या साधनेचं काम आहे. मग आता त्या साधना पुष्कळ, त्याच्यापैकी सोपी साधनं म्हणजे भगवंताचं नाम आहे. आणि नाम हे प्रतिबंध काढतं. अनेक प्रकारच्या ओव्या ज्ञानोबाराने गोड खर्च केल्या की जसं आम्हाला पाणी तयार करायचं नाही, वरचं शेवाळ काढायचंय, ती बाभूळ काढायची. विठाला अनेक प्रमाण तुझं आहे, तुझं पाशी परी तू जागा चुकला अशी. विनाकार आपण शोधायला लागलो बाहेर, पण तुकोबाराय म्हणतात की आतच आहे ते प्रतिबंध काढ. आणि तो प्रतिबंध काढण्याकरता भगवंताचं नाम हे पर्याप्त आहे. म्हणून युग संबंधाने, अधिकार संबंधाने निश्चित फल पर्यवसायी. वास्तविक पाहता त्याला अन्य साधनाची गरज नाही. असं एकमेव कसर साधन आहे ते भगवंताचं नाम आहे. म्हणून नाम घेता उठा उठी, होय संसाराची तुटी. नाम उठा उठी घ्या, कसंही घ्या, केव्हाही घ्या. एवढंच नाही तर काळवेळ नाम उच्चारिता नाही. काळवेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी उद्धरते. नामा करता कोणतं असेल ते करा, जिथे तेथे महाराज जसं असेल तसं. नामाचे चिंतन प्रगट पसारा, 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 नामचिंतन प्रगट पसारा, असालती करा, असालती करा, असालती करा, काही त्याचं काही खालतं वरतं बघत जाऊ नये.
काही लोकांचा आग्रह आंघोळ नाही म्हणून घेत नाहीत. काही माणसं येतोळा घ्यावं का. हो, महाराज म्हणतात नामाकरता कोणताही काळ निवडायचा नाही, देश निवडायचा नाही, अधिकार निवडायचा नाही. जसं जमल तसं सारखं त्या भगवंताचं नाम घ्यायचंय. म्हणून विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. विठ्ठल विठ्ठल म्हणण्यामध्ये अंतकरणामध्ये शुचिरभूत तयार होतो आणि ती चित्त शुद्ध झालं रे झालं की मग येवनी गोपाळ राही तिथे. नामाच्या साधनेच्या द्वारा मान्य केलेला संसार असणारा प्रतिबंधात्मक भाग ते नाम दुरुस्त करतं आणि अनादि असणारा जन्म मरणरूपी संसार तो समाप्त करता येतो. म्हणून नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी. हा इतका महत्वाचा भाग आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणात. ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडेल मिठी. ऐसा लाभ म्हणण्याचा अर्थ दुसरं असं साधन नाही. नाम संकीर्तन साधन पै सोपे किंवा तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी आणि मग शहाणा तो धनी. मग अन्य साधन नाहीत का. नाम सगळ्यापेक्षा सोपं आहे म्हणण्याचा अर्थ अन्य काही साधनं आहेत पण ती साधनं त्याचा अधिकार त्याला काळ अनुकूल आहे का. पण या सर्व गोष्टीचं चिंतन केलं तर ज्ञानोबाराय म्हणतात योग याग विधी येणे नो हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. मग काय काय अनेक प्रमाणाच्या द्वारा सिद्ध करता येतं. एखादा धर्म करायचा झाला तर धर्माला शास्त्र लागते की आपल्याला कोणाला दान करा वाटते. हो, माणसं म्हणतात काय ते दान धर्म करावा. धर्म करणं बापू पण धर्म कशाला म्हणतात हे कळायला पाहिजे ना आधी. होय, धर्म कशाला म्हणावं हे कळालंच नाही ना अगोदर. मग धर्म तो न कळे आणि काय झाकीले डोळे. त्याला शास्त्र ऐकावं लागेल, शास्त्र श्रवण करावं लागेल. कशाला धर्म कशाला धर्म कशाला पाप कशाला पुण्य हे आपल्याला अजून जोड बसलाच नाही ना. आपला भोळवट कार्यक्रम. काही काही माणसं बघा इतके नाटकं करते तर एसटीत बसल्यावर उगच रडतेच मोठमोठ्यानं. माणसं जमा होते काय झालं काय झालं काय सांगा म्हणल्या खिस्साच हाणला की आमचे सगळे भोळवट माणसं. हो, आपल्याला तिकीट नाही पण त्याला देते 4 रुपये 10 रुपये. परिणाम कशाचा आहे. भोळवटपणाचा. धर्म कळत नाही अधर्म कळत नाही. आपण हळहळतो नाही नाही म्हणले ते लयच रडू लागलं. आता
डांबरा बांधणार सगट. अहो रडणाऱ्याचं काय नवले, रडणारे किती बी रडतात. काही ते कसं रडायले म्हणून ही रडत, कारण वेगळंच असतं रडण्याचं. पण आपला भोळा स्वभाव असतो का धर्म कळत नाही, काहीतरी द्यावं एवढंच कळत आहे, पण ते धर्मच आहे का ह्याचं ज्ञान आहे का? मग त्या भानगडीत जायचं कशाला? विठाला महाराजांनी वर्णनच करून टाकलं. कर्म धर्म नवती चांग उने अंग पतन, उने अंग पतन, उने अंग पतन, नवती चांग, उने अंग पतन, उने अंग पतन, उने अंग पतन. कर्म धर्म नवती चांग. चांगले काऊन नाहीत? हो का ते चांगले का वाईट म्हणण्यापेक्षा त्यातून मिळणारं जे काही अनुकूल प्रतिकूल आहे ते आपल्याला कळत नाही. म्हणून कर्म धर्म नवती चांग आणि त्याच्यात असणार उणे अंग पतन. हो पुण्यच मिळविलं असं नाही, कधी कधी पापही होते महाराज. म्हणून भोगे घडे त्याग, त्यागे अंगा येती भोग, ऐसे उपराठे वर्म आणि धर्मांगीच अधर्म. मग या भानगडीत जायचं कशाला? उग याला विचारा त्याला विचारा, तोर आलं वरून निरोप चला म्हणून तर होय. गेला का नाही काळ फुकट आपला, त्या गुंतागुंतीत जायचं नाही. म्हणून तो कोबारा वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल, वाचे गाऊ विठ्ठल, वाचे गाऊ विठ्ठल, वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल, वाचे गाऊ विठ्ठल, वाचे गाऊ विठ्ठल. स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल. स्वल्प वाट आहे महाराज. भगवंताचं नाम हे सगळ्यात सोपं काम आहे. बाकीचं शास्त्र ते किचकट बघण्यात वेळ घालवायचा नाही. इकडं आपलं आयुष्य कमी होत चाललंय आणि माणसं उगाच नवे 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 प्रयोग करायले. तर त्या प्रयोगात वेळ घालवायचाच नाही. आता एकच चिंतन करायचं, भगवंताचा नामाचा अंगीकार करायचा. म्हणून ऐसा लाभ बांधा गाठी, असा लाभ घ्या. या लाभापोटी काय होईल तर महाराज म्हणतात विठ्ठल पायी पडेल मिठी. आता पायी शब्दाचा अर्थ स्वरूप, आणि या स्वरूपाला तुम्ही प्राप्त होसाल. पण असा लाभ तुमच्या आमच्या जीवनात आहे. म्हणजे कलियुगातलं पर्याप्त साधन आहे. मग संसार जर तुम्हाला तोडायचा असेल तर याच्यासारखी दुसरा मार्ग नाही. विठाला सांगायचे की अन्य सुद्धा मार्ग आहेत त्या भगवंताला प्राप्त करण्याकरता, अंतकरण शुद्धी करण्याकरता. पण त्याचे बाकीचे काही विलाज ते मात्र अत्यंत घातक आहेत. पण असा हा प्रकार नसल्यामुळे तुकोबाराय म्हणतात अभंगाच्या तिसऱ्या नामा परते साधन नाही, नामा परते साधन नाही, पुन्हा पुन्हा नामा परते साधन नाही, नामा परते साधन नाही, नामा परते साधन नाही, नामा परते साधन नाही, साधन नाही, नामा परते साधन नाही. अनिक करीसी काही, तू अनिक करीसी काही, ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी.
जे तू अनेक करीशी काही, मग यज्ञ यागादी कर्म असतील, दान धर्मादी साधना असतील, तीर्थयात्रादी साधना असतील, पण त्याच्याकरता मात्र त्याच्यात दोष असू शकतील, ती निश्चित फलापर्यंत जातीलच असं नाही. गंमत अशी, एका एका कर्माचं चिंतन करा. आपण तीर्थयात्रेला गेलो तर तीर्थयात्रासुद्धा करताना पथ्य पाळायची आम्हाला सांगितली. आता तीर्थयात्रेला चालले तर मोबाईल संग घेऊन चाललेत. हो, म्हणून हरिपाठाचं चिंतन करा ना. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. मग गेल्याचा व्यवहार होईल, पण समाधानाचा प्राप्तीचा व्यवहार होईल का? दोषयुक्त ती यात्रा होईल. म्हणून यात्रा करताना निदान पक्षी समविचाराचा समगुणाचा माणूस नेला तर बरा आहे. पण बहुतेक तुकोबारा सकल संत महात्मे म्हणतात, तीर्थाला जायचंय का तर मग ते सुखे जावे, मग तीर्थयात्रे सुखे जाऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ, संता संगे सेवू वासुदेव धनीवरी. आपण मित्र नेतोत, मालकीन नेतोत, पोरस्वर नेतोत, पाहुणा नेतोत, पण संत नेतोत का? नाही महाराज. मग आमच्या नामदेवरायाने ज्ञानोबाराने यात्रा केली, दोघं जण सारखे होते महाराज. ज्ञानोबारायच्या सोबत नामदेवराय. ज्ञानोबाराय पंढरपूरला गेले, देवाला विनंती करून म्हणले नामदेवाला पाठवा एकदा म्हणले. दोघं जण गेले म्हणून तीर्थयात्रा प्रसन्न झाली महाराज. आपण कोणाला तरी संग नेतो, त्याची वड असती कापसं घालायची, याची वड असती उस घालायची, आणि निघाले यात्रेला. काय कामाचा तसा माणूस? म्हणून समगुणाचा माणूस न्यावा. ज्याला देव आवडतो, साधना आवडते का, अशीच माणसाची दोस्ती परमार्थात करीत जाव. श्रीमंत आहे म्हणून करू नये आणि गरीब आहे म्हणून टाकू नये. विठाला तीर्थयात्रा असेल तर प्रतिबंध आहेत. दान करायचं असेल त्याच्याकरता दातृत्व लागतं, सामर्थ्य लागतं, उदारत्व लागतंय महाराज. दान करा वाटायले देव का कसं उगत बुटात पाय चोरायले, काय कामाचे? हो, मग दान देण्याकरता सुद्धा सामर्थ्य लागते. अगोदर असावं मग द्यावं. हो, सामर्थ्य आहे तर देण्याची वृत्ती नाही, ती अवघड आहे. द्यायचं तर नेमकं कोणाला द्यायचं हे कळत नाही. अशा प्रतिबंधामध्ये जाण्यापेक्षा तुकोबारा म्हणतात, जे तू अनेक करीशी काही. आता बरेच लोक आपल्या प्रयागराजला गेले, तर बरेच लोक वेगवेगळे साधनं तिथं करायलेत. आपल्या टी व्हीत बघायलो होतं आपण. हो, आता ते साधनं आमच्या तुकोबारायला कधीच मान्य झाले नाहीत. मग तुकोबारायचा विरोध का लोकांनी केला महाराज? खरं बोलल्या सख्या महिला राग येते इथल्या सोडून नाही, कीर्तन झाल्यावर धरून. हा, खरं बोललं की राग येते. तुकोबारायचा लोकांनी टाकाटाक का केली? तुकोबाराय खऱ्या वर्माला हात घालीत होते. आता खरं सांगा बरं, भक्ती करण्याकरता काट्यावर झोपावं लागते का? सांगा ना. मग चालू आहे करायची तर कशा करता? हे कुठाने किती सोपं आमच्या साधू संतांनी सांगितलंय. काही करावं लागत नाही बापू, न लगे हिंडणे मुंडणे ते काही, साधनाची नाही आटाआटी. किती सोपा देव करून ठेवलाय, काही लागत नाही.
देवाला नाही, देवाला मान्य नाही ती गोष्ट महाराज. हो, आणि उलट आपण त्याचं प्रगटीकरण करायलो. तुकोबाराने किती बारीक 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 किती लिहा हो, लक्षात ठेवा ना, चिंतन करा. नुसत्या पेरण्यानं भागलं का तुकोबारा म्हणतात ते झाकलं पाहिजे. आपला तर पुढं कॅमेरा चालू आहे महाराज, इतकं लोकांना दिसावं असं वाटायले आहे का नाही. पेरणीला किंमत नाही, झाकणाऱ्याला किंमत आहे. म्हणून तर पहिले जुने म्हातारे म्हणायचे, ए पोरा सरक, तुला नाही जमत रासन का, मी उघडं पडलं खळं होत नाही ना. आपला कार्यक्रम सगळा उघडाच. ओली खोली पडे बीजन मग साधे निज महाराज, तुकोबाराचं शास्त्र आहे. आमचा कार्यक्रम प्रगट पसारा करत चाललो, काहीतरी वेगळं करायलो आणि त्याला भक्ती म्हणायलो. म्हणून मला गंमत वाटली की काही गरज नाही बापू त्या वाटेला जायची. विठाला तुकोबाराने अनेक संप्रदायातल्या उनेपणावर मोठा घाव घातला महाराज. म्हणून म्हणत असतो तुकोबारासारखा क्रांतिकारी संत नाही जगात, लक्षात ठेवा. हो, काही संप्रदायामध्ये अंगावरचे केस उपटायचे ठरवले, ते तुकोबारायला मान्य नाही. देहातीन दंडावी, देहाला दंड देऊ नका म्हटले. हो, आता आमचे काही काही माणसं उपास धरू लागले म्हणजे इतका उपाशी सलाईन लावल्यावर जाग होते. हे आमच्या शास्त्रात बसत नाही बापू. आता आमच्या माता मावल्या एवढ्या भोळवट, आली शिवरात्र, दुसऱ्या दिवशी याव एकादशी, परवा दिवशी याव सोमवार. हो, एका सोयीनं उपास कोणतं तरी एक, हा, थोडे परी निरे व्हावे, शुद्ध असावं. अहो, त्या देहाला एवढा दंड आम्ही देतो की देव प्राप्त व्हावा म्हणून आमच्या शास्त्रात नाही. ते कथेची सामुग्री, कथेची सामुग्री, कथेची सामुग्री, कथेची सामुग्री, देह अवसानावरे, असे सुद्धा काही मी साधू पाहिले. आता ते साधू सगळे म्हणतात म्हणून मी म्हणायलो. काही लोकांचा एवढा दुराग्रह भक्तीमध्ये चालू आहे. एक ग्रस्त येत, आता ते संन्यासी येतं, वय काय फार नाही त्याचं, 50-40 वर्ष वय असं. मी बऱ्याच दिवसापासून पाहतो त्यांचं एक व्रत आहे, ते अजून खाली बसलेच नाहीत, खालीच बसले नाहीत जमिनीवरती, झोप उभ्यानच. हो, उभ्याला उभे, त्यांचे पाय एवढा झालेत, पाय फुटले ते. हो, आता मला सांगा, ह्या देहाला दंड देऊन काय फायदा. दुराग्रही माणसं आहेत महाराज, देव प्राप्त होण्याकरता. अरे हे जर संपलं, साधन संपलं तर साध्य कधी भेटल. मग कथेची सामुग्री देह अवसानावरी. म्हणून तुकोबाराने बाण वर्णन केला की आज जे तू अनेक करीशी काही, याला सोडून जे बाकीचा खटाटोप करतो ते खटाटोप त्या गावाला जात नाही. म्हणून ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडेल मिठे. विठोबा सांगता येईल बघता येईल. बरं, मधली चाल आता राहू द्या. हा, कारण सगळे जवळजवळचेच आहेत, ओळखीचे आहेत. काव मुकदम बरोबर आहे ना. हो, नाम घेता उठा उठी होई संसाराची तुटी, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडेल मिठी.
नामा परते साधन नाही जे तू अनेक करीशी काही ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडेल मिठी. ऐसा लाभ म्हणण्यामध्ये तुकोबारा त्याचं सुलभीकरण वर्णन करतात. त्या नामाचं सुलभ स्वरूप वर्णन करतात की ते किती सुलभ आहे आणि त्या नामाचं तात्पर्य काय आहे, तात्विक चिंतन काय आहे. त्या अभंगाच्या शेवटच्या